सध्या आपण वॉर्ड क्रमांक 97 मध्ये आहोत आणि काँग्रेसच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत गौरी छाबडिया मॅडम. कसा प्रचार चाललाय सगळ्यात आधी हा माझा प्रश्न आहे. नमस्कार. वॉर्ड 97 मी ॲडव्होकेट गौरी छाबरिया. यावेळेला वॉर्ड 97तून मला तिकीट मिळाली आहे काँग्रेस पार्टीहून. मी पहिला तरी धन्यवाद करते आमचे मल्लिकार्जुन खरगे जे आमचे नॅशनल प्रेसिडेंट आहे आणि आमचे मुंबई काँग्रेसचे प्रेसिडेंट वर्षाताई गायकवाड. ह्यांनी खूपच विश्वास दाखवून मला हे दिलेलं आहे संधी. आणि हे प्रचार जे आमचं आहे ते गलीगलीत बोळबोळामध्ये आम्ही जाऊन जाऊन प्रचार केलेला आहे. आणि फारच दुःखद वाटते की खूप काम आहे इकडं 97मध्ये. म्हणजे जे एक ह्युमन राईट म्हणजे एक परिवाराला एक व्यवस्थिशीर राहायचा हक्क आहे जे आपल्या संविधानाने दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशननं दिलेलं आहे, ते हक्क आहे. पण काय व्हेंटिलेशन नाही आहे जिथं राहतात, पाणीची सोय नाही आहे. आणि किती म्हणजे ते परिस्थिती मुंबईसारख्या शहरमध्ये आम्ही जेव्हा चंद्रमामध्ये गेलेलं आहे आणि डिजिटल वर्ल्डमध्ये राहतो, AI म्हणतो आणि काय काय म्हणतो, म्हणजे मुंबईमध्ये वॉर्ड 97मध्ये आम्ही धारावीची गोष्ट करतो. पण मी आता जेव्हा फिरले प्रचारमध्ये, आता माझे 8 पदयात्रा झालेले आहेत आणि त्या सगळ्या पदयात्रामध्ये मी बघितले की छोटी कोतवाडी, मोठी कोतवाडी, नाहीतर इकडं आमच्या स्मशानासमोर सगळीकडे खूपच परिस्थिती वाईट आहे आणि खूप काम करायची गरज आहे. का म्हणजे इलेक्शन खूप उशिरा झालं, त्यामध्ये नुकसान आम्ही मुंबईकरचंच झालं सगळ्यांचं. आणि आता जे मला ही संधी भेटलेली आहे तर खूप जास्ती मला काम करायचं आहे. का म्हणजे एरवीपेक्षा सुद्धा आम्हाला दुप्पट काम करायचं आहे. का म्हणजे ऑलरेडी आम्ही आता नुकसान झालेलं आहे. जेव्हा तुम्ही हे एरियामध्ये बघता दौलतनगरमध्ये, आता हे आज सकाळी वर्षाताई गायकवाड आलेले, त्यांनी ओपनिंग केले हे ऑफिसचं. का म्हणजे आपला प्रचार अजून व्यवस्थिशीर होऊ शकते, लोक येऊन आपले प्रॉब्लेम्स पण सांगू शकतात. इकडं BMC कचरा उचलतच नाही आणि येऊन इकडून स्वच्छता करतच नाही. का बाबा, का ह्यांचं काय हक्क नाही आहे? आणि इकडं कशाला BMC येत नाही स्वच्छता करायला? इकडं गार्डन का नाही आहे लहान मुलांना राहायला? आणि सिनियर सिटीजन फिरू शकत नाही का? त्यांचा काय हक्क नाही आहे राहायचं? मी हे प्रश्नच विचारते इकडं गव्हर्नमेंटला की तुम्ही इकडं लक्ष दिलं नाही या एरियामध्ये. आणि चांगलं पोल्युशन, एवढं वाईट पोल्युशन चाललेलं आहे. एन्व्हायरमेंटल जरा बरं व्हायसाठी एक गार्डन पाहिजेत व्यवस्थिशीर, लोक बसू शकतात, चांगलं वातावरण मिळेल. कचरा असणार तर हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, हायजीनचे प्रॉब्लेम्स आहेत, लहान लहान मुलं आहेत, यूथ्स आहेत, सगळ्यांना सुद्धा त्रास आहे. म्हणून आम्ही मुद्दे घेतलेले आहे की आम्ही जे BMCचे शाळा बंद झालेत ते परत सुरुवात करणार. पाणीचं प्रेशर आम्ही अजून जास्ती वाढवणार. BST बसेस जे आहेत ते 6000 BST बसेस आम्ही अजून सुरू करणार. आमचे हेच मुद्दे आहे की प्रायव्हेटायझेशन, BMC स्कूल, हॉस्पिटल्स हे सगळं नाही व्हायला पाहिजे. का म्हणजे हे गव्हर्नमेंट चालवलं तर ह्याच्यामध्ये खूप लोकांना त्याची मदत मिळू शकते. सगळंच प्रायव्हेटायझेशन होणार, मग काय होणार? सगळं महागाई अजूनसुद्धा वाढणार. मग आम लोक, जनता कुठं जाणार? त्याच्यामुळे आम्ही हे सगळे मुद्दे ठेवलेले आहेत. आणि मी इकडं एक विश्वास देते इकडच्या लोकांना की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही मी बघितलेले आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम्स, घराचे प्रॉब्लेम, पाणीचे प्रॉब्लेम, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम, एन्व्हायरमेंटल SRAचे प्रॉब्लेम आणि जे काही एवढं करप्शन चाललेलं आहे, हे सगळं जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, हे मुद्दे घेऊन मी त्यांचे हे सगळे प्रॉब्लेमला लक्ष देणार, सॉल्व करणार, हे मी त्यांना विश्वास देते. आणि त्यांना मी प्रार्थना करते की अपील करते की तुम्ही मला 15 तारखेला वोट द्या. 3 नंबरमध्ये तुम्ही बटन दाबवा आणि आपण एकत्र मिळून हे सगळं व्यवस्थिशीर जे आहे एक चांगलं वातावरण करू. 97 वॉर्ड जे आहे त्याला एक समस्यामुक्त वातावरण करून आम्ही समस्यामुक्त वॉर्ड 97 हे आम्ही करणार आहे. समस्यामुक्त वॉर्ड 97 सगळ्यांना व्यवस्थिशीर राहायला इकडं, हीच माझी आशा आहे आणि हेच माझे ऑब्जेक्ट आहे की ज्यांचे प्रॉब्लेम आहेत. कालपासून सगळे इकडे ऑफिसमध्ये येऊन प्रॉब्लेम सांगायलेत. जिथं जिथं आम्ही रस्त्यावर गेलो, आपले मोबाईल दाखवालेत, म्हणालेत की पहिलावाले जे होते आमचे ते लोक बघा काय करतच नाही आहे. आमचं किती प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्यावर पार्किंग आहे ते प्रॉब्लेम्स आहेत, एन्व्हायरमेंटलचे प्रॉब्लेम्स आहेत, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत. काय आमचे मुद्दे इकडे सुटतच नाही आहे. फक्त तुम्ही बेंचेस लावणार एक कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आणि आपले नावं लावणार, त्याच्याने काय होणार आहे? तुम्ही इकडे गरिबांना बघा, त्यांचा कचरा इकडं का स्वच्छ होत नाही, BMC का करत नाही? तुम्ही इकडे एक गार्डन का मुलांसाठी करत नाही? हे महत्त्वाचं आहे ना.
जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही बघा. बाकी फक्त आपलं नाव करायला काय आहे, निस्वार्थ सेवा करायचं हेच मी शपथ घेतलेलं आहे. आणि इकडं जे काय लोकांना असेल मुद्दे ते मी त्यांचे प्रश्न सोडवणार हे मी त्यांना विश्वास देते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. पण आणखी एक मला महत्त्वाचं विचारायचं आहे, तुमच्यासमोर आव्हान किती मोठं आहे आणि ते तुम्ही कसं पेलणार आहात आणि तुमचा प्रचार कसा सुरू आहे? माझा प्रचार व्यवस्थितशी सुरू आहे. आमच्या इकडे कार्यकर्त्यांचं सगळं सपोर्ट आहे, परिवारचं सपोर्ट आहे. आणि जे काय मी एवढ्या वर्ष काम करते, लोकांना माहीत आहे इकडं की आम्ही इकडंच राहतो, याच एरियामध्ये राहतो आणि आम्ही खूप चांगलं सोशल वर्क करतो. 3 वर्ष मी महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशनची मेंबर आहे. बायकांचे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणा आणि बाकी जे काही मुद्दे आहे, सेफ्टी ऑफ विमेन्स, हे सगळं आम्ही बघतच राहिलेलं आहे. बिईंग अ लॉयर त्यांचे जे काही लीगल राईट्स आहेत ते सुद्धा, त्यांचे जे मुद्दे आहेत ते आम्ही बघू, SRAचे मुद्दे बघू आम्ही सगळे. आणि समोर जे काय उभारलेले आहेत त्यांनी काय काम केलेलं आहे हे तरी जनताच जे आहे, इकडचे लोक जे आहेत तेच डिसाईड करणार की बाई बिझनेसमॅन लोक त्यांच्यापासून खुश आहेत, बाई लोक आम जनता त्यांच्यापासून खुश आहे, हे तरी सगळ्यांनाच माहीत आहे. मला काय त्याच्याशी बोलायची जरूरतच नाही आहे. त्याच्यामुळे तर मी चांगलं काम करणार हे मी विश्वास देते त्यांना. आणि मला असं विश्वास आहे की मी चांगला सपोर्ट मिळणार मला आणि मी जिंकून येणार.